हाय फ्रेंड्स, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा. तर फ्रेंड्स, आज आपण उडीद वडा किंवा मेदू वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. उडीद वडा हा गोल गरगरीत आणि क्रिस्पी होण्यासाठी कोणकोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर तुमच्याकडे जर ओला नारळ उपलब्ध नसेल तर कशा पद्धतीने तुम्ही नारळाची चटणी बनवू शकता हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. पण सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा. सर्वात प्रथम मी या ठिकाणी 2 कप उडीद डाळ घेतलेली आहे. डाळ आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून 4 तास भिजत ठेवायची आहे. जवळपास 4 ते 5 तासानंतर आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी डाळ घेतली होती. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीनं रवाळ पीठ मी वाटून घेतलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता हे पीठ थोडंसं घट्टसर वाटलेलं आहे. खूप जास्त पातळ आपल्याला पीठ दळून घ्यायचं नाही. आता हे मिश्रण तुम्ही तास दीड तास मुरत ठेवू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही वडे केले तरी देखील चालतात. या ठिकाणी मी जवळपास 1 कप पीठ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. पीठ आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीनं फेटून घ्यायचं आहे. त्यामुळेच वडे आपले हलके होतात, फ्लफी होतात. जवळपास 5 मिनिटे मी हे पीठ अशा पद्धतीनं फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पीठ दुप्पट झालेलं आहे. आता पीठ व्यवस्थित झालेलं आहे की नाही यासाठी मी या ठिकाणी पाणी घेतले आहे वाटीमध्ये. त्यामध्ये पीठ सोडल्यानंतर ते वरती तरंगत आहे, म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे. हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा. पाणी लावल्यामुळे व्यवस्थित वडा सुटला जातो तेलामध्ये. दुसऱ्या हाताला देखील पाणी लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. कडकडीत तेल आपल्याला गरम करून व्यवस्थित घ्यायचं आहे, जेणेकरून वडा टाकल्यानंतर तो तळाला चिकटणार नाही. अशाच पद्धतीनं मी अजून 2-3 वडे यामध्ये सोडून घेणार आहे. पीठ खूप जास्त पातळ करू नका, नाहीतर वडे सोडण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. वड्यांना पाहिजे असा आकार येत नाही. त्यामुळे पीठ करतानाच मुळात थोडंसं दळताना घट्टसर दळायचं आहे किंवा वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून. कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे वड्याचं पीठ वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून. ही पद्धत खूप सोपी आहे, परंतु बऱ्याच जणांना या पद्धतीनं जमत नाही. अशा वेळेस काय करायचं हे देखील मी पुढे सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वडे सोडताना नेहमी गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे, म्हणजे मग वडा चांगल्या पद्धतीनं फुगतो. वडे सोडल्या लगेचच त्याला हलवायचं नाही चमच्यानी. थोडंसं व्यवस्थित होऊ द्यायचं त्याला आणि मग चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीनं तळापासून सोडवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी पलटून आपल्याला व्यवस्थित हे वडे भाजून घ्यायचे आहेत. आता हा वडा अर्धवट कच्चा भाजलेला आहे. हा तुम्ही असाच काढून घेऊ शकता आणि जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा तुम्ही पुन्हा याला व्यवस्थित तळून घेऊ शकता. म्हणजे आयत्या वेळी न करता आधीच तुम्ही हे वडे करून ठेवू शकता. मी मात्र एकाच वेळी हे तळून घेतलेले आहेत. मंद गॅसवर आपल्याला हे वडे भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आतपर्यंत वडा व्यवस्थित भाजला जाईल. आतून कच्चा वडा राहता कामा नये. वड्याचं पीठ दळत असताना त्यामध्ये आलं, मिरची, ओवा, जिरं हे सगळं टाकून जर तुम्ही बारीक केलं तर तुमचा मसाला मेदू वडा तयार होईल. फक्त पीठ घट्ट ठेवायचं एवढं लक्षात ठेवा. आता हे वडे तयार झालेले आहेत. मी काढून घेत आहे. आणि आता पीठ तुमच्याकडून चुकून पातळ झालं तर काय करायचं हे आपण पुढे पाहणार आहोत. या ठिकाणी मी 1 कप वड्याचं मिश्रण घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे. ते व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. यामध्ये मी थोडंसं वरून चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. वड्याच्या पिठामध्ये मी ऑलरेडी मीठ
टाकलेलं होतं. आता हे पीठ व्यवस्थित एकजीव फेटून घेत आहे. मगाशी दाखवलं सेम त्याच पद्धतीनं मी अशा पद्धतीनं वडे तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत. आणि हो, आधीच्या वड्यांपेक्षा हे वडे जास्त क्रिस्पी आणि जास्त कुरकुरीत होतात बरं का. त्यामुळे अशा पद्धतीनं जरूर तुम्ही बेसन पिठाचा वापर करा आणि पाहू शकता किती छान गोल गरगरीत वडे झालेले आहेत. आता जर हाताने वडे सोडता येत नसतील तर अशा पद्धतीची एखादी वाटी घ्या किंवा मी या ठिकाणी फुलपात्र घेतलेलं आहे. त्यावरती मी पाणी लावलेलं होतं. त्यावरती मी मिश्रण ठेवून घेतलेलं आहे. मध्यभागी गोल केलेला आहे आणि अलगद आपल्याला मिश्रण तेलामध्ये सोडायचं आहे. याच पद्धतीनं उलटण्यावरती देखील तुम्ही वडा सोडू शकता. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं छोट्या वाटीवर देखील तुम्ही वडा तयार करू शकता. फक्त आपल्याला वाटीला पाणी लावून घ्यायचं आहे. अलगद आपण हा वडा सोडून घ्यायचा आहे. पाहू शकता खूप इझिली वडा तयार होतो आणि छान असा गोल गरगरीत तयार होतो. तुम्ही भाज्यासारखा गोल गोल वडा देखील सोडू शकता, पण ते एवढे छान आणि क्रिस्पी होत नाहीत. आतून पिठाळ लागतात ते. पाहू शकता किती छान क्रिस्पी झालेला आहे वडा. तर आता आपण चटणी तयार करू. यासाठी मी अर्धा तास या ठिकाणी खोबऱ्याची वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. ओलं खोबरं नसेल तर अशा पद्धतीनं जुगाड तुम्ही नक्की करू शकता. तर यामधली अर्धी वाटी मी किसून घेतलेली आहे. त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे आपल्याला. जेवढं खोबरं आहे तेवढी कोथिंबीर घेतलेली आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला तिखट आवडत असेल तर हिरव्या मिरच्या अवश्य जास्त टाका. एकदम सुपर लागते ही हिरवी चटणी किंवा खोबऱ्याची चटणी. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मी 1 चमचा साखर टाकून घेतलेली आहे. पाव चमचा मी या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे. साध्या मिठाऐवजी तुम्ही रॉक सॉल्ट किंवा पिंक सॉल्ट देखील टाकू शकता. यामध्ये 1 मोठा चमचा दही टाकलेला आहे. दही अवश्य टाका. त्यानंतर अशा पद्धतीनं बारीक वाटण करून घेतलेलं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही कमी जास्त करू शकता. मी अशा पद्धतीची ठेवलेली आहे. आता आपण याला तडका देऊन घेऊ. यासाठी मी या ठिकाणी पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. हे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. तुम्ही लाल मिरची किंवा हिरवी मिरची देखील टाकू शकता. फोडणी मात्र करपणार नाही याची दक्षता घ्या. लगेचच चटणीवरती फोडणी टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेली आहे. मस्त अशी खोबऱ्याची चटणी आणि मेदू वडे तयार आहेत. तर फ्रेंड्स, उडीद वड्यासाठीचं मिश्रण जर तुमच्याकडून चुकून पातळ झालं तर त्यामध्ये तुम्ही बेसन पीठ ॲड करू शकता. हे तर आपण पाहिलं. पण जर तुमच्याकडे बेसन पीठ नसेल तर अशा वेळी तुम्ही हे मिश्रण थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे मग पीठ थोडंसं घट्ट होईल आणि तुम्ही त्याचे वडे बनवू शकता. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत पाहत राहा आपला खवय्यांचा परिवार स्वादाविष्कार. धन्यवाद. तर फ्रेंड्स, उडीद वड्याचं मिश्रण तुमच्याकडून